फ्लिन. कांसाप लेजंड ट्रॉफी मध्ये एक मात्र आपल्या करिअर मधलं पहिलं अर्धशतक हाताळलं होतं तो अजय. आता इथे प्रेमनगर प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स कडे थोडंसं पार्टी राहायचं प्लीज. विशाल टीमला थोडं पार्टी घ्यायचं. चला होते मॅचला येते सुरुवात. आणि पहिलाच बॉल ओहो जबरदस्त वेगाने इकडे बॉल टाकलाय. विकेट किपरच्या हातात बॉल टाळलाय आणि चांगली सुरुवात माडाबेला गेले ध्रुवला. चला माणसाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. कासाठी की ते यासाठी की त्यांच्याकडे चांगले उच्च कोटीचे गोलंदाज आहेत. अजून एक चांगला बॉल पूर्वपिचचा बॉल होता. सरळ दिशेने खेळल्या दोन खेळाडू तिकडे आहे. फिल्डिंग चांगली केली. बॉल आउटफील्ड फास्ट आहे पण बॉल इथे थांबवलाय आणि ह्या बॉलवरती 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. 2 धावाने आपलं खातं उघडले. अजयने आपल्या टीमचंही देखील खातं उघडले. चांगला बॉल होता. ओव्हर पिच बॉल होता. सरळ दिशेने खेळलाय. खासियत आहे विनस ग्राउंडची की आउटफील्ड अप्रतिम सुंदर स्वच्छ असं निर्मळ हे मैदान, ज्यामुळे की काय जमिनीलगतचा फटका जराही देखील मिस फिल्डिंग केली तर बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. पुढचा बॉल देखील लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रन घेण्याची संधी होती पण नाही. विकेट किपर त्वरेने बॉल वरती आला जेणेकरून की काय डॉट बॉल. अजून एकदा पॉवर प्लेचं षटक आहे. पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय अजय. डे नाईट क्रिकेट आहे. पाहतोय 3 बॉल झाले त्यांनी 2 धावा झाल्या धाव फलकावरती. अजून एकदा आखूड टप्प्याचा बॉल. आता तर टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जाते स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून येतोय प्रेमनगर प्रीमियर लीग षटकार. वाट पाहत होता. आखूड टप्प्याचा बॉल होता. पहिलेच रेडी होता अजय आणि ह्या बॉल साठीच रेडी होता आणि त्या बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने. 8 धावा झाल्या धाव फलकावरती. हाफ ट्रेकर बॉल होता. खूप चांगल्या प्रमाणे तो टायमिंग अचूक होता जेणेकरून की काय बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक पुढे सरकार खेळलाय पण गतीमध्ये परिवर्तन केलं इकडे ध्रुवने. अपील करतायत पण अपील फेटाळले ते पंचांनी. स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये बदल असं वाटतंय. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. शेवटचाही बॉल देखील पुल केलाय. बॉल तर हवेमध्ये आहे. खेळाडू आहे का तिकडे? यस खेळाडू आहे आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट आलाय. आयनने पकडलाय तो झेल. टिपलाय झेल आणि अजयचा समाप्त झाला इकडे खेळ. 8 धावा बनून डगआउटच्या दिशेने येत असताना अजय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 1 विकेट 8 धावा आद्य लेवणा संघ. चला नवीन बॅटर रेडी राहायचे आणि नाव त्वरेने सांगायचे. आम्हापर्यंत अपडेट देत राहायची आपल्याला. सीझन हा एक मोठी उपलब्धी. चला लाला लाला एक अनुभवी एक एक्सपिरियन्स असा फलंदाज ज्याने प्रत्येक बराच काळ क्रिकेटसाठी दिलाय. एक अनुभवी असा खेळाडू लाला. 1 डाऊन बॅटर. एक चांगला अष्टपैलू खेळाडू, एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज. जेव्हा जेव्हा गरज असते रन बनवायच्या धाबा बनवायच्या तर आपण लालाकडे पाहतोय आणि आता पाहिलंय इथे लालाकडे 1 डाऊन इथे येतोय लाला. येतो पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी फ्लिन. शास्त्रीनगरचं एक तारा सितारा द यंगस्टर द वंडर बॉय आयन. कांसाप लेजंड ट्रॉफी मध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. अंडर 19च्याही देखील मध्ये असा तो आयन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक अण्णाभाऊ साठे या ठिकाणी ती प्रतियोगिता होती आणि त्याही प्रतियोगितेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. एक उभरता सितारा, एक टॅलेंटेड बॉय आहे. याच विभागातला एक यंगस्टर आता या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला खेळताना आपण पाहतोय. बरेच तारे सितारे गोरेगावने आपल्याला दिलेत आणि त्याच्यामधून हा एक खेळाडू. आता तो सुरुवात आहे आपल्या करिअरच्या. अजून भरपूर अशा प्रतियोगिता गाठवायच्यात. आपल्या खेळणे प्रभावित करायचे सर्वांना.
आणि नजरा असतील, कारण युट्यूबच्या माध्यमातून कित्येक जण या खेळाडूला पाहतात, त्यांचा खेळ पाहतात. पहिला बॉल चांगला ड्राईव्ह केलाय, कव्हर अँड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड पास आहे. बॉल थांबेल काय, कोण जिंकेल शर्यत? फिल्डर की बॉल? बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि स्वागत केले पहिल्याच बॉल मध्ये आयनचं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. फ्लिनने देखील आपलं खातं खोललंय चौकाराने. बॉल चांगला होता, बॉल मध्ये काही खराबी नव्हती, पण आउटफील्ड या मैदानाची खूप खास आहे, ज्यामुळे की काय बॉल ट्रॅव्हल होऊन जमिनी लगतचा फटका. मी तुम्हाला सांगितलं की जसा गेलाय आउटफील्ड अशी फास्ट आहे की गोळीच्या रफ्ताराने बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. ते आपण पाहिलंच असेल की आयनच्या पहिल्या बॉलवरती फ्लिनने फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. जसं लेदर क्रिकेटमध्ये आपण टायमिंग करतो, जसा बॉल वेगाने जातो ना, त्याचप्रमाणे ह्या ग्राउंड मध्ये देखील टेनिस बॉल खूप वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातो. पुढचा बॉल पुल तर केलाय, टायमिंग पाहिजे, बॉल कुठे लँड होईल? फिल्डर फक्त पाहत राहील, बॉल बघता बघता जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आयनच्या ह्या 2 बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती एक ह्यूज हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, पण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती आणि बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये, जे लांब क्षेत्र आहे क्रिकेट मधलं, तिकडे पाठवून दिले सीमारेषाच्या बाहेर. ह्यूज हिट. 18 धावा तर आकडे इथे झाल्यात. विकेट तर आली, पण वेगाने ते रन बनतात, धावसंख्या बनतात. या प्रतियोगितेमध्ये आजच्या दिवसामध्ये राजसिंगला आपण पाहिलं असेल, 26 बॉल मध्ये 118 रन आणि त्या पारीमध्ये 16 षटकार आणि 5 चौकार राजसिंगने ठोकले. टेनिस क्रिकेट हिस्ट्रीमध्ये मला असं वाटते की एक वेगवान शतक हे राजसिंगच्या नावावरती असेल. जेव्हा जेव्हा चर्चा, जेव्हा जेव्हा विचार असेल की फर्स्ट सेंचुरी कोणची आहे, तर राजसिंगकडे राजसिंगकडे पाहिलं जाईल. पुढचा बॉल चांगला बॉल, कमी ते परिवर्तन, ओव्हर कव्हरच्या दिशेने फक्त पाहत राहा आणि या चौकाराचा आनंद घेत राहा. अजून एक चौकार फ्लिनच्या बॅट मधून. का बॅटिंग करत आहे पार फ्लिन. आता डगआउट मध्ये टाळ्या आणि शिट्ट्याचा गडगडाट होते, का होणार नाही. फ्लिनची बॅट आता तडपली आहे. चौकार, षटकार, चौकार. फिल्डिंग लावली, पण फक्त खेळतोय फिल्डिंगशी. ही कलात्मकता आहे. 360 ग्राउंड आहे, मैदानाच्या चारही ओर गोल ग्राउंड आहे, कुठेही देखील आपण फटकेबाजी करू शकता आणि ते करतोय फ्लिन आपल्या टीम साठी. अजून एक फुलटॉस बॉल. आता टायमिंग थोडस अचूक चाललंय, पण तरीही देखील चकमा दिली आहे फलंदाज गोलंदाजाने. फिल्डर थोडासा होता, पण बॉल पडल्याच्या नंतर वळण घेतलं आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. थोडं महागडं षटक म्हणावे लागेल. आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 16 धावा दिल्यात. फ्लिन खेळतोय 4 बॉल 16 आणि टीमची धावसंख्या झाली आहे 24, 1 विकेटच्या नुकसानमध्ये. 4च्या षटकाचे सामने राहतील. पहिल्या सामन्यामध्येही देखील आपण पाहिलं तर 65 धावा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये राजने 19 धावा बनवल्या, त्यानंतर उमेश गांगुली याला थोडंसं थांबवलं, पण त्यानंतर आफताब आणि उमरने खूप चांगली फलंदाजी करून 64 धावा बनवल्या. अजून एक चांगला बॉल होता, बीट केले फलंदाजाला. विकेट किपरही देखील फेल होता, पण विकेट किपरच्या पाठी 2 खेळाडू आहेत, त्यांचं चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव इकडे मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या या 100 मध्ये 325. समय हो चुका है 8:57. करीब करीब यहाँ पर 9 बजते हुए रात के डे अँड नाईट ची प्रतियोगिता, 3 दिवसीय ही प्रतियोगिता आपण पाहणार आहोत. व्हीनस या ग्राउंड मध्ये सीझन 8 प्रीमियर लीग, प्रेमनगर प्रीमियर लीग, अभिमानाची गोरेगावचा फेस्टिवल म्हणजे प्रेमनगर प्रीमियर लीग. शेवटचा बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, विकेट किपर देखील बीट झाला, पण पुन्हा एकदा विकेटच्या पाठी सुंदर असं क्षेत्ररक्षण. 22चा इशारा येते पंचांचा येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 13च्या सरासरीने 26 धावा झाल्या धावफलकावरती आद्यवल्याने संघाचा.
चला या मार्सा 11 प्लीज विनंती असेल की सर थोडं फास्ट क्रिकेट खेळायचं जरा. दोन षटक संपलेत आणि 26 धावा झाल्या धाव फलकावरती. चला फिल्डिंग टीम विनंती असेल की वारंवार सूचना असेल की जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बाण ठेवायचे वेळ नाही आपल्याकडे. अजून अजून मॅच आपल्याला भरपूर खेळायचे आहेत. मागणे षटक ठरलं इकडे आयांचं. कोण आहे बॉलर? विकास गोलंदाजी साठी सज्ज होतोय. प्रेमनगर एंड करून गोलंदाजीसाठी येतोय विकास. सामना करेल लाला. दोन षटक संपले तर 26 धावा झाल्या धाव फलकावरती. एक गडी बाद. आपण पाहताय प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8. माळसा 11 आणि आद्या 11 या दोन्ही टीम मध्ये हे सामना आपण पाहतोय. विकास गोलंदाजी एंडला सज्ज होतोय. अको टप्प्याचा बॉल पुल तयार केलाय. टायमिंग किती अचूक आहे. बॉल कुठे ट्रॅव्हल होईल फक्त पाहतोय खेळाडू. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्वागत केलं विकासचं ह्या प्रीमियर लीग मध्ये. लालाने म्हटले विकास आपलं स्वागत आहे या मोठ्या प्रीमियर लीग मध्ये, ज्या प्रीमियर लीगचं नाव आहे प्रेमनगर प्रीमियर लीग. षटकारा इथे खातं उघडले विकासचं लालाने. एक अनुभवी एक खेळाडू आहे. आपल्या अनुभवाचा वापर करतोय का. एक विकेट पडल्याच्या नंतर लालाला तिकडे पाठवले की ह्यासाठी त्याला पाठवले. जेव्हा तुमच्या हातात बॅट असेल तर बॅटने खूप चांगला परफॉर्मन्स, बॉल असेल तर बॉल नाही देखील चांगला परफॉर्मन्स. लाला अजून एक बॉल तर हवेत. आता उंचावरती बॉल आहे. फटका फसलाय आणि झेल सुटलाय. फटकाही देखील फसला, झेल देखील सुटलाय. एक जीवनदान इकडे लालाला मिळाले. मिस टाइम स्ट्रोक होता. बॉल जास्तच काहीतरी हवेत गेलाय. खेळाडूला संधी होती पण संधी आता त्यांनी सटली आहे. नॉकआउटचे सामने आहेत. या नॉकआउटच्या सामन्यामध्ये जर का तुम्ही अशा चुका करणार तर खूप महागात तुम्हाला पडतील. आणि हे एक्स्ट्रा रन जेल पे नमक की काम जरूर करेंगे. हा ट्रॅकर बॉल पुल तर केलाय. बॉल कुठे लँड होतोय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ये कहते हैं जेल पे नमक. आपण कॅच सोडलाय आणि त्याच्यानंतरचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खूप चांगला स्ट्रोक. पहिलेच रेडी होतं. मन बनवलं होतं की बॉल जिकडे येईल फक्त बॅट फिरवायची आणि तेच काम इकडे लालाने केलंय. 360 ग्राउंड मध्ये हीच तर मजा आहे ना मित्रांनो की कसेही बॉल येतात तर फक्त बॅट फिरवायचे आपल्याला आणि ते परफेक्ट टायमिंग लालाने इकडे केलंय. 2.3चा खेळ संपलाय आणि 40 धावा झाल्यात धाव फलकावरती. फ्लेन खेळतोय 5 बॉल 16 रन. लाला खेळतोय 4 बॉल 14 रन. याच ओव्हर मध्ये त्याचा झेल सुटलाय. दोन 40 धावा धाव फलकावरती. हा जो रन रेट आहे ना आणि ह्या रन रेटच्या नुसार अगर इथे बॅटिंग केली तर 64 आणि 65 धावा नक्कीच स्कोरबोर्ड वरती लागतील. अजून एक बॉल. बॉल कुठे जातोय. बॉल कुठे जातोय आणि त्याच्यानंतर काय कॅच पकडलेली आहे. बाउंड्री लाईन वरती सोपं नसतं अशा प्रकारचं कॅच पकडणं. आपल्या बॉडीचं संतुलन सांभाळणं. पण तो कॅच पकडला तिकडे फिल्डरचं नाव सांगायचंय. ध्रुवने कॅच पकडलाय. पहा पहिलं षटक घेऊन आलाय. त्याच्यानंतर ध्रुवची बाउंड्री लाईन वरती आणि वा व्हॉट कॅमेरा बघ. सुपर्ब. काय स्वतःला जज केलं इकडे. मिलिंद आयरे उर्फ मामा 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले तर 6,000 रुपयाचं पारितोषिक फ्लिन साठी इकडे आलेलं आहे. 3,000. क्या बात है. मतलब 6 का 3 आधा 3,000 मामा कडून पारितोषिक. फ्लिन आपके लिए 6 गेंदों में 6 छक्के लगाइए और 3,000 रुपए लेके जाइए.
कि उसके बाद क्या बाउंड्री लाइन पे बेहतरीन कैच पकड़ा था ध्रुव ने, अपने आप को संभाला, बहुत ही बेहतरीन कैच। आसान नहीं होते बाउंड्री लाइन पे इस तरीके के कैच पकड़े, पर आज का क्रिकेट फास्ट क्रिकेट है, बाउंड्री लाइन पर ऐसे कैच पकड़े जाते हैं। कैच पकड़ के बाउंड्री लाइन के बाहर जाना और अपना संतुलन संभालना, बहुत ही बेहतरीन कैच। बढ़िया कैच, यहाँ पर सिर्फ कलाइयों का इस्तेमाल किया, खिलाड़ी वहां पर मौजूद है। अच्छा प्रयास, 1 रन पूरा किया और 2 रन पूरा किए देखते देखते दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया क्रिकेट, बहुत ही बढ़िया स्टार्ट यहाँ पर दिया है। पहली ओवर में 8 रन थे, 1 विकेट के नुकसान पर वहां पर फ्लिन और लाला ने बहुत अच्छा समा बांधा। और उसके बाद देखिए स्कोरबोर्ड पर कितने रन लगे, 42, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चलते हुए। आखिरी गेंद इस ओवर की, इस गेंद में भी 16 रन आए। बेहतर, अब बेहतर स्ट्रोक यहाँ पर पुलरलेट की गेंद थी, खेल दिया उसे स्क्वायर लेग की दिशा में, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। चलिए 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बढ़ते हुए 2 विकेट के नुकसान पर 43 रन ऑन स्कोरबोर्ड। चला माणसा 11 प्लीज विनंती असेल की सर बघा प्रत्येक ओव्हर मध्ये आपण चर्चा करत आहात, वेळ वाया घालत आहेत, थोडस स्लो क्रिकेट आपण खेळतात आहे, आपल्याला वारंवार सूचना आहे की आपल्याला 20 मिनिटं दिलेले बघा। कारण प्रत्येक ओव्हर मध्ये जर का चर्चा असेल तर आपल्याला दिवस संपवायचा, प्रतियोगिता आजचा दिवस संपवायचा सर, चर्चा संपणार नाहीये, तर लवकर लवकर जरा प्रत्येक ओव्हरला चर्चा नकोय। जो बॉलर असेल, जो गोलंदाज असेल नेक्स्ट, त्याच्या हातामध्ये बॉल द्या आणि मॅचला इथे सुरुवात करा। वैभव शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल। चला पहिल्या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर विनस उमर 11 या संघाने 64 धावा बनवल्यात आणि 3 षटकामध्ये आता इकडे 43 धावा झाल्यात, 2 गडी बाद। स्ट्राइकवर असेल कुणाल आणि गोलंदाजी एंड वरती सज्ज होतोय वैभव। चला पहिला बॉल, शेवटचे 6 बॉल। पहिलाच बॉल फुलटॉस होता, खेळाडू तिकडे आहे पण त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय ओव्हर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। फिल्डर तर तुम्ही सर्च केला होता पण त्याच्या डोक्यावरून फुलटॉस बॉल होता आणि फक्त टायमिंग रिप्ले मध्ये देखील पाहिले, मारलाय जोरशात, वेग होता आणि 30 यार्ड मध्ये फिल्डरच्या डोक्यावरील बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये असे चौकार षटकार येणं गरजेचंच आहे, कारण इथून तुमचे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये तुम्ही किती धावा बनवणार आणि समोरच्या टीम समोर किती धावाचं लक्ष ठेवण्यात येईल हे 5 बॉल वरती माहिती पडेल। पुढचा बॉल वेग भंडार होता, चांगला ड्राईव्ह केलाय, लॉंगच्या दिशेने खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू तैनात केला, जमिनी लगतचा तो फटका, एकच धाव इकडे मिळाली आहे। या एकच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 48 रन, लॉस ऑफ 2 विकेट। आपण पाहत आहेत प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8 गोरेगाव फेस्टिवल, प्रेमनगरची गोरेगावची नंबर 1 टुर्नामेंट प्रेमनगर प्रीमियर लीग। फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय तर आलाय, नो बॉल, बीमर नो बॉल, दुसऱ्या धावासाठी गेलेत, रनआउटची संधी आणि सुरक्षित इकडे यस बीमर नो बॉल, इथे पंचाचा निर्णय आला, नक्कीच हातात बॉल निसटला असेल, काहीतरी वेगळं करण्याचे, आणि नक्कीच या प्रतियोगितेमध्ये फ्री हिट देखील आहेत, लीग मध्येही आहे, इंटर गोरेगाव मध्ये देखील फ्री हिट आहेत। यस बघा पंचाचा निर्णय आलाय, गोल गोल गुंफण इथे फिरवलंय, बोट फिरवली, म्हणजे याचा अर्थ पुढचा बॉल असेल फ्री हिट। आणि या दोनच्या मदतीने 50 धावा झाल्या धाव फलकावरती, अर्धशतक पूर्ण झाले टीम आद्य लेवणे संघाचं। या फ्री हिटचा बॉल, आहा जबरदस्त व्हेरिएशन केला, बॅट्समन बीट, विकेट कीपर बीट,
जिथे एकही धाव नव्हती तिकडे एक धाव देण्यात आलेली आहे आणि फ्री हिटचा चांगला वापर केलाय वैभवने. बाल बाल बच गए यहाँ पर बल्लेबाज. फ्लिन आ चुके हैं. फ्लिन जब यहाँ पर फ्लिन को देखें तो 6 गेंदे का यहाँ पर मुकाबला किया है, सामना किया है. 17 गेंद रन पर खेल रहे फ्लिन. टीम का स्कोर बढ़ते हुए इस एक रन की मदद से 51 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 गेंदे शेष है, 3 गेंदों का खेल शेष है. फर्स्ट इनिंग स्ट्राइक पर है फ्लिन. देखना क्या करेंगे फ्लिन. जी हाँ बिल्कुल, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, घुमाना चाहते थे, लेकिन इतना टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं है. 2 रन के लिए निकल पड़े और ये देखिए थ्रो. एक का डबल. फिर एक बार फिर से गेंदबाज बीच में, लेकिन सिर्फ खिलाड़ी एक दूसरे का बॉल पास कर रहे. अब गेंदबाज करे तो क्या करे भाई, गेंद मुझे देनी है, मेरे पीछे नहीं देनी है. जहां 1 रन था वहां 2 रन छू रहा है. यही चाहते थे कि फ्लिन ज्यादा से ज्यादा गेंदे खेले और स्ट्राइक पर भी आ चुके हैं. कोई नुकसान नहीं और एक्स्ट्रा 2 रन इस टीम के खाते में. 2 गेंदे शेष. फुल टॉस गेंद पर जड़ दिया है फ्लिन ने. ह्यूज हिट. बॉल बॉल सातव्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज हिट, सिक्सर. बरेच फुलटॉस बॉल आलेले आहेत. टप्प्यावरती चांगला बॉल टाकलेला नाहीये आणि फ्लिन तर वाटच पाहतोय ना की बॉल कधी येतोय माझ्या स्लॉट मध्ये, आणि ते पाठवलंय फुलटॉस बॉलला सीमारेषेच्या बाहेर. 59 रन, 59 रन धावा होत आहेत. यासाठी ओळखलं जातं व्हीनस ग्राउंड. हाय देखील बॉल हेलिकॉप्टर खेळलाय, खेळाडू आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट. 7 धावा बनवायच्या. इकडे माणसं एलवण्या संघाला 15च्या सरासरीने. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8. भेटूया सेकंड इनिंग मध्ये या ब्रेकच्या नंतर.
चला या अध्याय 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला बॅट्समन आलेले आहेत. चला करण, अजय, गोटू, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फटाफट. चला ओपनिंग जोडी आलेली आहे, करण आणि पिंटू. चला अध्याय 11. गोटू, गोटू, चला पहिले षटक घेऊन येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले कुणाल पहिले षटक घेऊन येईल. करण आणि पिंटू 7 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी 15च्या सरासरीने. आणि तसेच आमच्यामध्ये आमचे मित्र विकी भाई यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे. विकी भाई, स्वागत असेल आपलं या प्रेमनगर प्रीमियर लीग. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. विकी भाई यांचं इथे आगमन झालं या प्रेमनगर प्रीमियर लीग. विनंती असेल की सर मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत या प्रतियोगितेमध्ये. वेलकम सर. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहत आहेत प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8. एक मोठी उपलब्धी, एक मोठं सुंदर अशी ही प्रतियोगिता प्रेमनगर मधील हे सुंदर विनस ग्राउंड मध्ये ही सुंदर प्रतियोगिता आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील 7 धावा झाल्यात. याही मॅच मध्ये देखील 7 धावा झाल्यात. यस पंचाचा निर्णय येतोय. लेट्स प्ले. रुस्तमजी यांकडून पहिलं षटक. पहिलाच बॉल, हा कटकाचा बॉल. बॉल कुठे लँड होईल, बॉल जाईल का सीमारेच्या बाहेर? नाही. जबरदस्त एफर्ट, गुड एफर्ट. पहा तिथे प्रेक्षक आहेत म्हणून आम्हाला काय बॉल दिसत नाही, पण ज्या टाळ्यांचा गडगडाट होतोय ना त्यानुसार असं वाटतंय की काय फिल्डिंग केली आहे. लाजवाब फिल्डिंग. पहिलाच बॉल ट्रॅव्हल होत होता सीमारेषेच्या बाहेर, पण त्याच्या मध्ये आला खेळाडू आणि 4 धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. या महत्वाच्या धावा आहेत. जर का शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना येईल ना तर या 4 धावा खूप तुम्हाला फायदेमंद होतील. सुंदर फिल्डिंग. आई देखील टप्प्याचा बॉल होता, पुल केला तिकडे. फायनल क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. 1 धाव इकडे मिळेल आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. विकेटच्या पाठी आपण अजयला पाहतोय. 2 बॉल झाले, त्यांनी 3 धावा इकडे बनवल्यात. 7 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. सुसपाट अशी पाटा विकेट या विनस ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. डे नाईट ही प्रतियोगिता. दोन बॉल 3 रन. आता स्ट्राईकला येतोय करण, ज्याच्या नावातच रन आहे. हा पहिलाच बॉल, खूप वेगाने बॅट फिरवली होती. रनआउटची संधी होईल पण नाही. कॉल होता, कॉल स्वीकारला तिकडे. थोडस फिल्डर स्लो होता, जेणेकरून की काय 1 धाव तर इकडे पूर्ण केलेली आहे. यंगस्टर आहे, फिटनेस चांगली आहे. 40 धाव देखील घेत आहेत. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्वाची आहे. अशा प्रकारच्या धावा घेणं खूप गरजेचं आहे. चौकार षटकारही देखील मत आहे, पण त्यापेक्षा महत्वाचे इक्का दुक्काही देखील. पहा बॉल कुठे खेळायचे, कुठे ब्लाइंड शॉट पडावा लागेल. बॉल खाली राहिला, फक्त बॅट फिरवली आहे. पण 1 धाव तर इकडे आलेली आहे. पिंटू आणि करण 7 धावा बनवायच्या आता 4 षटकामध्ये. रिक्वायरमेंट आपण पाहिलं तर 16.5. अल्टीपल्टी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण तेवढा काही टायमिंग प्रॉपर झालेला नाही. ओ हो हो, जर का बॉल हवेत हातात बसला असता डायरेक्ट हिट आणि कुठे ना कुठे धावची ती संधी तर निर्माण झाली असती. अंत भला तो सब भला. बाल बल्बचे ह्या पर बल्लेबाज पुरी तरह सुरक्षित क्रीज पर.
आखिरी गेंद इस पावर पे की, काफी बढ़िया ओवर ये घटता हुआ कुणाल का। आखिरी गेंद, और ये देखिए स्लॉट में थी गेंद। इस गेंद को अब सीमा रेखे के बाहर से उठा के लाइए, क्योंकि बड़ा प्रयास कर रहे थे यहाँ पर पिंटू। इस बार उनके पाले में आई, अब पाले में आई तो बल्लेबाज कहां छोड़ने वाले हैं। तान दिया और गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर, पूरी ताकत झोंक दी उस गेंद पर पिंटू ने। मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये देखील एक हार्ड हिटर पिंटू, आतापर्यंत 5 बॉल खूप चांगल्या प्रमाणे टाकले, पण शेवटच्या बॉलवरती चढवला तो हल्ला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 12 बिनबाद। माळसा 11 हा संघ। गो टू रोहित, रोहित ना। चला पहिले षटक संपले आणि 12 धावा झाल्या धाव फलकावरती। आता गोलंदाजी येण्यासाठी सज्ज होते। वैयक्तिक पहिलं आणि टीम कडून दुसरं षटक घेऊन येतोय रोहित। रोहित एक वेगवान असा गोलंदाज, रुस्तमजी एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा झाल्यात। पिंटू आहे, पिंटूला मी ओळखतो, पिंटू एक चांगला फलंदाज आहे, एक हार्ड हिटर फलंदाज आहे, ताकदीचा जास्त वापर करतो आणि बॉलही देखील चांगल्या प्रमाणे सीमारेषा बाहेर लांबच लांब षटकार त्याच्या बॅट मधून येतात। पण आता खरी गरज आहे पिंटूला, कारण 4 षटकामध्ये 60 धावा बनवायच्यात आणि पिंटू सारखा फलंदाज खेळपट्टीवरती राहणं गरजेचं। अकोटप्प्याचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, एक धाव तर इकडे आली, दुसऱ्या धावासाठी निघालेत आणि सहजरित्या 2 धावा इकडे पूर्ण केल्यात। तर पहिल्याच बॉल वरती कट केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, एक धाव तिकडे केली आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात। थोडीशी फंबल झाला, मिसफिल्डिंग झाली। जिथे धावा मिळत आहेत ना, जसं सागर सरांनी सांगितलं की गोरेगावचे क्रिकेट आहे, मुंबईचे क्रिकेटचा 1 का डबल 2 का 3 घेण्यामध्ये माहीर आहेत गोरेगावकर। पुढील बॉल अकोटप्प्याचा बॉल पुल तर केला, पहिल्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, चुकी करणार नाहीये, विकेट मिळतीये। वाह, जशी उंची आहे उंचीचा फायदा उचलतायत आणि अकोटप्प्यावरती पुल करण्याच्या नादात इकडे विकेट मिळून दिली आपल्या टीमला। रिप्ले मध्ये पहा, खूप जास्त काहीतरी बाउन्स आलाय, बॅटच्या टो वरती बॉल लागलाय आणि चुकी केली नाहीये फिल्डरने, तो झेल पकडलाय संदीपने उर्फ लालू। पहिला गडी बाद दुसऱ्या ओव्हर मध्ये प्राप्त केलाय माळसा 11चा 14 धावावरती। पाहूया आता नवीन बॅटर फलंदाज येतोय नागू। चला 7 धावा बनवायचे आहेत, नागू येतोय नवीन फलंदाज। टेनिस क्रिकेट लाईव्ह वरती आपण ही प्रतियोगिता लाईव्ह पाहतोय। 3 दिवसीय ही प्रतियोगिता डे आणि नाईट। आमचे मायबाप प्रेक्षकही देखील मैदानावरती आहेत, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत, आलेल्या टीमचंही देखील सर्वांचं स्वागत आणि ऑनलाईन जे पाहत आहेत त्या प्रीमियर लीगलाही त्यांचंही देखील या प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। आई देखील अकोटप्प्याचा बॉल, वेग तर बंडा टोटा कट करण्याचा प्रयत्न, पण वेगाने बंडा तिथे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पडल्याच्या नंतर त्वरेने विकेट किपरच्या दिसलाच नाही ते फलंदाजाला तो बॉल। पण आता पिंटू आता चर्चा करत आहे, तर करायचीच खूप गरजेचं आहे। पिंटूला माहिती आहे सेट तर आहे, 4 बॉल मध्ये 9 धावावरती खेळतोय पिंटू। या ओव्हर मध्ये आतापर्यंत स्ट्राईक वरती तर आलेला नाहीये, 3 बॉलचा खेळ संपलाय। रोहित अजून एक चांगला बॉल, ओ हो क्या बात है रोहित, लाजवाब ये गेंद, तीखी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद,
विकेट कीपर के हाथों में जाती हुई 10 स्थानों में खूबसूरत यहां पर स्पेल होता हुआ रोहित का बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन हाइट और अच्छा एंगल का इस्तेमाल करते हुए सही टप्पे पर गेंद को डालते हुए रोहित। अभी भी स्कोर बोर्ड 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। दो गेंदें आनी शेष इस ओवर की। एक बार फिर से आगे बल्ले से खेला सीधा तीर की तरह, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद। एक और विकेट आता हुआ रोहित के इस ओवर में। यह विकेट भी नहीं, एक और डॉट बॉल, बैक टू बैक 3 डॉट बॉल और 1 विकेट। दूसरी विकेट इस ओवर में। देखिए कप्तान ने काफी अच्छी तरीके से यहाँ पर यूज किया है। गेंदबाज को पहली ओवर में 12 रन आए थे, उसके बाद रोहित के पास गए, रोहित को समझा कि पहली ओवर में 12 रन आए, अब अगला काम आपका रहेगा। रोहित ने अच्छी तरीके से अब वो काम किया है। इस ओवर में मात्र 5 गेंदें हुई है, 2 रन देकर 2 विकेट लिए रोहित ने। एक किफायती गेंदबाजी, एक कंजूस भरी गेंदबाजी। अब ये चाहते हैं फील्डिंग टीम की इसी तरीके की गेंदबाजी हो कि ये फायदेमंद है अपनी टीम के लिए। अब नई बल्लेबाज विकास, ये यंग बल्लेबाज है। विकास को मैं जानता हूं कि खान साहब प्लेजेंट ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज का भी पुरस्कार पाया था। एक अच्छे क्रिकेटर है, एक अच्छे यंगस्टर है। विकास पर नजरें रहेगी, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। चलिए आखिरी गेंद इस ओवर की। ये देखिए विकेट करने का प्रयास, खिलाड़ी वहां पर है, आउटफील्ड पास, 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, रफू चक्कर, 4 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन। देखिए कितना बाउंस, बैट के अंदरूनी भाग पर यहां पर गेंद लगती हुई, टॉप एज बाउंड्री लाइन के बाहर, 4। इस ओवर में अगर देखा जाए तो पिंटू नॉन स्ट्राइकर एंड पर थे। 6 की 6 गेंदें पिंटू नॉन स्ट्राइकर एंड पर थे, सिर्फ देख रहे थे, बॉल डॉट हो रही थी, विकेट जा रहे थे। पर उसके बाद विकास ने आया और आखिरी गेंद पर एक निर्णायक, मेरे हिसाब से यह चौका है। चला शिल्लक 12 बॉल मध्ये 142 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी लालू, एक अनुभवी लेफ्ट आर्म असा गोलंदाज लुईस। शिवम पटेल यांच्याकडनं विकासासाठी पारितोषिक आले। हॅट्रिक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले। आजच्या दिवसामध्ये पारितोषिक भरपूर आलेले आहेत। आदर्शला सोडून एकही खेळाडूने पारितोषिक आतापर्यंत तर जिंकलेले नाहीये। छोड़े भाई के लिए तो हैट्रिक 6 पे 20,000 आए थे। गेंद हवा में, अब खिलाड़ी उसके नीचे है। ओह क्या बढ़िया कैच है। आसान नहीं होता कि रात के समय स्लाइड्स में ये क्रिकेट खेलकर ऊंची गेंद कर आसान तरीके से कैच पकड़ना पूर्व किया है उस गेंद फील्डर ने। शायद रोहित ने वो लपका है कैच। ऊंचे कट के खिलाड़ी रोहित का ये बेहतरीन कैच। पिंटू जो अच्छे लय में लग रहे थे, एक सीज उनके बल्ले से आया था पर ज्यादा देर तक कुछ कर नहीं पाए अपने टीम के लिए। लालू आए, एक अच्छे लेदर बॉलर भी है लालू, एक अच्छे टेनिस क्रिकेट का भी बॉल अच्छा करते हैं, लेदर कोच भी है, मतलब क्रिकेट से अभी भी जुड़े हुए। लेदर क्रिकेटर है, टेनिस क्रिकेटर है, अपना पूरा योगदान अपने टीम के लिए देते हैं, पूरी तरह क्रिकेट से जुड़े हुए। पता है उनको क्रिकेट की एक छोटी छोटी बारकाई को यहाँ पर परखते हैं। लालू देखा है अच्छी अच्छी प्रतियोगिता में भी जहां पर टीम को जरूरत है विकेट की, डॉट बॉल की, कम से कम रन देना, वो लालू ने काम किया। और इस बार भी आते हैं सीजन 8 में प्रीमियर लीग में और पहली गेंद पर विकेट प्राप्त करके दिया। और किसका दिया? पिंटू का।
जो खतरे की घंटी बजा सकते थे, अब नए बल्लेबाज ध्रुव। बढ़िया गेंद, पुलरले की गेंद थी, लॉन्ग ऑफ की दिशा में। यहाँ पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन से यहाँ पर खाता खोला है ध्रुव ने अपना। टीम का स्कोर बढ़ते हुए एक रन की मदद से 19 रन, लॉस ऑफ 3 विकेट। तीसरा ओवर चलते हुए 60 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। अभी भी 10 गेंदों में 41 रन। पुलरलेथ की गेंद थी, एक बार फिर से उसी दिशा में बैक टू बैक यॉर्कर का इस्तेमाल करते हुए लालू, एक अनुभवी गेंदबाज अपना अनुभव दिखाते हुए इस प्रतियोगिता में। बहुत ही बढ़िया। अब ये थोड़ा थोड़ा एक तरफा मुकाबला होते हुए 9 गेंदों में 40 रन। पटकी हुई गेंद, प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ है, लेकिन दो खिलाड़ी है पर वहां पर उनसे काफी दूर। ये देखिए बॉल पकड़ने के चक्कर में 2 रन पूरे किए। 22 रन 3 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं प्रेमनगर प्रीमियर लीग सीजन 8। इस प्रतियोगिता का 8वां संस्करण। बहुत ही बढ़िया ये प्रतियोगिता, डे और नाइट का मुकाबला। आज के प्रतियोगिता का पहला दिन। इंटरगोरेगांव की ये टीमें एक दूसरे के सामने। ओह क्या बात है, पड़ने के बाद विकेट कीपर के हाथों में जाती हुई गेंद, लाजवाब ये गेंद। टप्पा पड़ने के बाद काफी बढ़िया गोली की तरह गेंद विकेट कीपर के हाथों में जाती है। आसान नहीं है इस विकेट पर बल्लेबाजी करना, पर रन आ रहे आज के दिन में, बहुत ही रन आए। ये देखिए आड़े बल्ले से एक बार फिर से प्रयास करते हुए, लेकिन लालू ने बहुत ही किफायती गेंदबाजी डाली है। अपने इस एक ओवर के कोटे में 4 रन देकर 1 विकेट प्राप्त किया है। 3 ओवर की समाप्ति के बाद 22 3 विकेट के नुकसान पर माणसा 11 हा संघ। चला आद्या 11 शेवटची ओव्हर आहे, चला द्या लवकर लवकर, या फिल्डिंग लावून घ्या। गो टू अक्षर, अक्षर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल अक्षर। काढून फुकून लाव, त्याला बोल बॉल फॉलो करायला। पहिलाच बॉल हलक्या त्याने खेळलाय, मिड ऑफला खेळाडू आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथे विकेटची खेळी झाली आहे समाप्त। काय जबरदस्त ते गोलंदाजी केली, फलंदाजी देखील केली। फ्लिन एकमात्र असा फलंदाज ज्याने सुरुवात चांगली केली आपल्या टीमसाठी। शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपला स्वतःवरती विश्वास ठेवला, आल्या खांद्यावरती ती जिम्मेदारी घेतली आणि पुरेपूर चांगल्या प्रमाणे ती जिम्मेदारी घेतली, जेणेकरून की काय टीमचा स्कोर 59 झालाय। नवीन फलंदाज येतोय आयान। चला वेळ तर भरपूर झालाय, कारण आयानकडे ती क्षमता होती, पण ही प्रतियोगिता थोडी वेगळी आहे। वरचढ वड एक नामचीन असे खेळाडू। पहा पहिलाच बॉल वेग बंडा टॉवर पिच बॉल होता, सरळ खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता काय शेवटचे काही बॉल शिल्लकच आहेत, फक्त बॅट फिरवायचं तर हे करतोय। बॉडी लँग्वेज अशी वाटते की हो इथे तर हार मानलेले आणि फक्त औपचारिक तास बाकी आहेत, कारण धावा तेवढे आलेल्या नाहीयेत। ये देखिए एक बार फिर से गेंद कहां पर, बल्ला कहां पर। यहां पर बल्लेबाज इसके लिए आएगी कि 4 ओवर का कोटा पूरा हो जाए, जाना है सिर्फ बैट को घुमाना है, बचा तो कुछ नहीं मैच में, एक तरफा ये मुकाबला। टॉप क्लास बैटिंग, टॉप क्लास गेंदबाजी, बहुत ही बेहतर। एक बार फिर से आड़े बल्ले से खेला, टाइमिंग देखना है, जी नहीं खिलाड़ी वहां पर मौजूद, विकेट। सुपर कैमरामैन वर्क, बहुत ही बढ़िया। टेनिस क्रिकेट लाइव की ये पूरी टीम बहुत ही अच्छा टेलीकास्ट दिखाते हुए सभी दर्शकों को। अगर खिलाड़ी के पीछे देखे कोई दर्शक है, इस मैदान की खासियत है जहां जगह मिले वहां दर्शक अपनी जगह बनाते हैं। इस तरीके का ये ग्राउंड, बहुत ही बढ़िया टूर्नामेंट। अब तक पहले दिन में बहुत ही अच्छे लोगों का प्यार मिला है।
हिवाळा असो पावसाळा तो काही असो मुंबईकर क्रिकेट खेळणं सोडत नाहीत. चला हलक्या हाताने ते मनगटाचा वापर केलाय. एक धाव इकडे आली आहे. हो शेवटचा बॉल असेल ना. चला असेल शेवटचा बॉल आणि या मॅच मध्ये दबदबा कायम अध्याय लेवून या संघाचा. पुढील मॅचचा आखो देखा हाल घेऊन येतील माझे कॉमेंट्री बॉक्सचे मित्र सागर सर यांच्याकडे देतोय मी पुढच्या मॅचचा पूर्ण कारभार. या सर. हॅलो 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 बाय बाय. चला कॅमेरामॅन नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फ्लिन आपण यायचंय. खूप चांगली फलंदाजी आपण घ्यायचंय. उमर उमर आणि पुढील मॅचचा टॉसही देखील करून घ्यायचंय. या वेलकम बॅक आपलं स्वागत आहे टॉस का बॉक्स मध्ये. आपण पाहत आहेत प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 8 मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फ्लिन ठरतोय. एक मिनिट काय बात करतो फ्लिनला दिली. फ्लिन क्षमा असायची. रोहित ठरतो मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 2 रन आणि 2 विकेट. उमर भाई चलो टॉस के लिए आना है. या टॉस साठी या. चला जास्त वेळ घ्यायची नाहीये. या राज उमर ये बच्चा लोग